निवडणुकीआधी लाडकीला दिलासा। लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाने नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता खात्यामध्ये सोडलाय। आज सकाळीच महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचं वाटप सुरू झालंय। बहिणींनो, आता पैसे जमा होण्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही। जवळपास 70% बहिणींनी ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट केल्यानंतरच या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे। शिंदे साहेबांनी सांगितलंय की ई-केवायसीची प्रोसेस 70% महिलांची कंप्लीट झाल्यामुळेच आम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र देण्याचं घोषित करत आहोत। 1500 + 1500 असे 3000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 10 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आल्याचं घोषित केलं आहे। आता हप्ता वाटप जरी पार पडत असलं तरी देखील रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये कधीही जमा होऊ शकतात। सकाळीच महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेत। काही जिल्ह्यांमध्ये दुपारी जमा होतील तर काही जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत हे जमा होणार आहेत। तुमच्याही जिल्ह्याचे नाव जर या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज दिवसभरामध्ये कधीही पैशांचा लाभ मिळणार आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, निवडणुका जवळ आल्यामुळे बहिणींना टेन्शन होतं की आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत का नाहीत, परंतु त्यामुळेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला। नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सोडल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे। महिलांनो, शिंदे साहेबांनी दिलेला शब्द हा शिंदे साहेबांनी पाळलाय। आतापर्यंत तुमच्या खात्यावर सर्व हप्ते व्यवस्थित जमा होत होते, परंतु आता जेव्हा ही ई-केवायसीची प्रोसेस झाली तेव्हा काही महिलांचे हप्ते हे पुढे मागे झाले होते। काही तांत्रिक अडचणीमुळे या घटना घडत होत्या, परंतु आता 70% महिलांची ई-केवायसीची प्रोसेस ही कंप्लीट झाल्यामुळे आता कोणतीही अडचण पैसे जमा होण्यामध्ये होणार नाही। शिंदे साहेबांनी सांगितले म्हटल्यावरती आज 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणारच आहेत। पहिला टप्पा पार पडत आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की तुमच्याही जिल्ह्याचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का। मग आज तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत का, उद्या जमा होणार आहेत हे देखील जाणून घ्या, कारण ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या बँकेमध्ये देखील अनेक बदल घडून येतात, कारण तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलं गेलेलं आहे। आणि आत्ता जेव्हा ही ई-केवायसीची प्रोसेस आली तेव्हा नवीन बदल झालेत। तेव्हा काय सांगितलं होतं की ई-केवायसीची प्रोसेस तुम्ही कंप्लीट करताना तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा पुरावा देखील मागवण्यात आला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता ही नवीन प्रोसेस पार पडल्यानंतर हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होताना तो नवीन हप्ता जमा होणार आहे। आतापर्यंत सरसकट हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होत गेले, परंतु 70% महिलांची ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आता नोव्हेंबरचा आणि डिसेंबरच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्यावर तुम्ही लगेच बँकेमध्ये जाऊन ते पैसे काढून घरी घेऊन येऊ शकता का हे देखील जाणून घ्या, कारण थोडेफार नियम देखील बदलण्यात आले आहेत। 3000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाल्यावरती तुम्हाला सरसकट लाभ मिळणार आहे का हे देखील जाणून घ्या। तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। तुमच्या लाडक्या भावाने तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्रित दिले आहेत। 70% महिलांची ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट झाल्यामुळे महिलांना आता डायरेक्ट दोन्ही हप्त्याचा एकत्रित लाभ मिळत आहे। आपल्या अर्थमंत्र्यांनी म्हणजेच अजितदादा पवारांनी 3700 कोटी रुपयांचा चेक हा राज्य सरकारला दिला, त्यामुळे अखेर निधी मिळाल्यामुळे हप्ता वाटपाला सुरुवात झाली। नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी तर याला मंजुरी दिलीच आहे, पण त्याबरोबरच आता अर्थ खात्याकडून देखील निधी मिळाल्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैशाचा लाभ हा मिळणार आहे। महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुम्हाला सरकारकडून आनंदाची बातमी मिळालेली आहे। महिलांनो, हे पैसे जमा होत असताना कोणत्या बँकांमध्ये सर्वात आधी जमा होत आहेत हे देखील जाणून घ्या। 10 जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वाटप पार पडणार असून एकनाथ शिंदे साहेबांनी 10 बँकांना देखील चेक दिलाय, त्यामुळे लवकरात लवकर जाणून घ्या की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे, कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। निवडणुका समोर असताना बऱ्याच महिलांना काळजी वाटत होती की आता आम्हाला हप्ते मिळणार नाहीत का, आमचा हप्ता अडून राहतो का, अशी देखील चिंता वाटली होती, परंतु एकनाथ शिंदे साहेब
साहेबांनी बहिणींची अडचण लक्षात घेऊन बहिणींना कोणताही प्रॉब्लेम येऊ नये, पैशाची कमतरता भासू नये म्हणून अगोदरच हे पैसे महिलांच्या खात्यावर सोडणार असल्याचा दावा केला आणि तुमच्या खात्यामध्ये आता नोव्हेंबर डिसेंबरचे दोन्ही हप्ते हे एकत्रित सोडण्यात येत आहेत। महिलांनो, शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की कोणताही सण असो, कोणताही वार असो अथवा निवडणुका असो, कोणतंही काम असलं तरी देखील माझी लाडकी बहीण ही अडचणीत राहता कामा नये, म्हणूनच त्यांनी आता ई-केवायसीची प्रोसेस ही 70% महिलांची कंप्लीट झाल्या लगेचच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित सोडल्याचं घोषित केलं। त्यामुळे महिलांनो, आता काळजी करू नका। आचारसंहिता लागू दे किंवा काहीही झालं तरी तुमच्या खात्यामध्ये अगोदरच पैसे जमा झाले असतील आणि ते फक्त 1500 रुपये नाहीत तर जवळपास दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होत असल्यामुळे 3000 रुपयाची रक्कम ही तुम्हाला मिळणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे। आता तुम्ही लक्षपूर्वक ऐका की कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आज जमा होत आहेत। महिलांनो, रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे। सकाळपासूनच महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळालेले आहेत। उरलेल्या 7 जिल्ह्यातील महिलांना देखील पैसे मिळणार आहेत। आता उरलेले जिल्हे कोणते आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। आज पहिला टप्पा पार पडत असून 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झाले। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3000 रुपयाची रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे। तर आता आपण पाहूया की कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होत आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी 3700 कोटी रुपयांचा निधी हा बँकांना दिला असल्यामुळे 10 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा पार पडत आहे। परंतु बऱ्याच लोकांकडून म्हटलं जात आहे की पैसे जमा होत असताना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात, महिलांना पैसे मिळण्यामध्ये अडचणी निर्माण येऊ शकतात। परंतु या गोष्टींवर मात देत एकनाथ शिंदे साहेबांनी आनंदाची बातमी दिली आहे। शिंदे साहेब म्हणाले आहेत की 70% महिलांनी ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट केली आहे, त्यामुळे आता माझी कोणतीही लाडकी बहीण ही या पैशापासून वंचित राहणार नाही, तर सरसकट सर्व महिलांना आता याचा लाभ मी देणार आहे। त्यामुळे महिलांनो, निवडणुका असल्या तरी देखील तुम्ही काळजी करू नका, कोणतीही अडचण येणार नाही, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। आतापर्यंत शिंदे साहेबांनी दिलेला शब्द हा शिंदे साहेबांनी पाळलाय, त्यामुळे महिलांनो निश्चिंत राहा असं देखील सांगण्यात आलंय। त्याचबरोबर आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे आहेत त्यांनी देखील सांगितलं की कोणत्याही दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका। बऱ्याच लोकांकडून लाडक्या बहिणींना सांगण्यात येत आहे की पैसे जमा होणार नाहीत, लाडक्या बहिणींचं खातं बंद पडणार आहे, त्याचबरोबर निवडणुका असल्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत असं देखील बरेच जण म्हणत आहेत। परंतु आदिताई तटकरे म्हणाल्या की माझ्या लाडक्या बहिणींनो, अशा कोणत्याही गोष्टींकडे लक्ष देऊ नका। तुमच्या लाडक्या भावाने आधीच तुमचा विचार केलेला असून तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्रित सोडलेले आहेत। 3000 रुपयाची रक्कम ही शिंदे साहेबांनी सोडलेली असल्यामुळे महिलांनो दोन्ही महिन्यांची चिंता तर आता मिटलेली आहे। अर्थ खात्याकडून देखील राज्य सरकारला मदतीचा हात मिळाला असल्यामुळे सरसकट महिलांना 3000 रुपयाचा हप्ता हा कोणत्याही क्षणी मिळू शकतो। 10 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालंय। आता त्या 10 जिल्ह्यांची नावं देखील आपण पाहणार आहोत। नांदेड जिल्ह्यामध्ये आज हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। 1500 आणि 1500 अशी 3000 रुपयाची रक्कम ही नांदेड जिल्ह्यातील महिलांना कोणत्याही क्षणी मिळू शकते। नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्ता वाटपाला अखेर सुरुवात झाल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी खुशखबर आली। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज हप्ता वाटपाला अखेर सुरुवात झाली। सरकारी बँकांमध्ये आज सकाळपासून पैसे जमा झाले। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट केली असेल तर धाराशिव जिल्ह्यातील महिलांना देखील आज कोणत्याही क्षणी 3000 रुपयाचा लाभ मिळू शकतो। वाशिम जिल्ह्यामध्ये देखील नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली। पहिल्याच टप्प्यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यात आला। जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिला असाल तर तुमच्यासाठी डबल धमाका आहे, कारण एकत्रित नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना मिळत आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आज जमा होणार आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटपाला सुरुवात झाली। ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट केलेल्या वर्धा जिल्ह्यातील महिलांना देखील आज लाभ मिळणार आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता अकोला जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर देखील जमा होईल। आज कोणत्याही क्षणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण आता जवळपास 70% महिलांची ई-केवायसीची प्रोसेस
प्रोसेस कंप्लीट झालेली आहे, त्यामुळे हप्ता वाटपाला अखेर सुरुवात करण्यात आली. हप्ता वाटपाचा पहिला टप्पा आज 10 जिल्ह्यांमध्ये पार पडणार असून सकाळीच 3 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडले. उरलेल्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू आहे. 12 वाजेपर्यंत कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमचा कोणताही हप्ता अडणार नाही. मग निवडणुका असू देत किंवा कोणताही आणखीन सण असू देत किंवा कोणतीही प्रॉब्लेम झाला तरी देखील तुम्हाला तुमचा हप्ता वेळेवरती मिळावा यासाठी सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आधीच दोन्ही हप्ते एकत्रित मिळत आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरेंनी देखील याबाबतचं परिपत्रक जाहीर केले. नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला 3,000 रुपयाची रोख रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये मिळत आहे.